ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी 26 आणि 27 जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतलाय। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 666 तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील 20 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या भरती प्रक्रियेसाठी 26 आणि 27 जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती। परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणं शक्य होणार नाही। त्यामुळे 26 आणि 27 जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला असल्याची माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा एकूण खर्च 46,000 कोटी रुपये असल्याचं समोर आले। अर्थ खात्यानं 7,80,000 कोटींच्या कर्जाचा हवाला देत या योजनेवरच आक्षेप घेतलाय। तरीही राज्य सरकारनं ही योजना राबवली आहे। या योजनेवरून शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत। शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे। अर्थसंकल्पीय आव्हानं असली तरीही सरकारनं या योजनेला प्राधान्य दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। घेऊन राज्य असेल, केंद्र असेल, सरकार सुरू असतं, महानगरपालिका असतील आणि कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाही आहे। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं, त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धती करता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील, आमदार असतील यांनी ही योजना जाहीर केलेली आहे। जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे। अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं काम केलं असेल, त्यांना जमा किती, खर्च किती, किती लायबिलिटी वाढणार आहे हे दाखवणं त्यांचं काम आहे। ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमार यंदा 15 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीला सुरुवात करतील तसा निर्णय नुकताच मच्छीमार संघटनांकडून सर्वानुमते घेण्यात आलाय। दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी मासेमारी हंगामाला सुरुवात होते, परंतु सुरुवातीचा हंगाम विविध कारणास्तव वाया जात असल्यानं तो पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती। त्यावर सरकारकडून कार्यवाही न झाल्यानं मच्छीमारांनी त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतलाय। देशभरात दरवर्षी 1 जूनपासून पुढे 61 दिवस समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली जाते। माशांचा हा प्रजनन काळ असल्यामुळे त्यांची वाढ होण्याआधीच ते जाळ्यात पकडले जाण्याची शक्यता असते। त्याचा समुद्राच्या तळाशी असणाऱ्या जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून ही बंदी केंद्र सरकारकडून घातली जाते।
त्यानंतर 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होतो. मात्र हंगामाच्या सुरुवातीचे अनेक दिवस मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येत नाही. त्यामागे गेल्या काही वर्षांपासून ऑगस्टमध्ये येणाऱ्या वादळामुळे समुद्र खवळलेला असणं, झारखंड, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील मूळ गावी परतलेले खलाशी पुन्हा न परतणं आदी कारणं आहेत. माशांच्या वाढीसाठी काही दिवस देणं आवश्यक असल्याचं सांगत बंदीचा कालावधी किमान 75 दिवसांचा असायला हवा असं मत काही मच्छीमारांकडून व्यक्त केलं जात होतं. या पार्श्वभूमीवर मच्छीमार संघटनांकडून मासेमारी बंदीचा कालावधी 15 जून तर नवीन हंगाम 15 ऑगस्टपासून सुरू करण्याची मागणी केली जाते. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात असली तरी त्याची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील संघटनांनी स्वतः पुढाकार घेत यंदा 15 ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. हवामान विभागानं ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या भागांमध्ये पावसाची जोरदार शक्यता वर्तवली होती. हप्ताभर सुरू असलेल्या पावसानं मात्र आज विश्रांती घेतली. कडक उन्हामुळे लोकांना उष्णतेची जाणीव होत आहे. हप्ताभर झालेल्या सततच्या पावसामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र आज पावसानं विश्रांती घेतल्यामुळे वाहतूक नियोजित वेळेनुसार सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेनं आज शहरातील 1ली ते 12वीच्या शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. ठाणे परिसराला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या तुफान सरींनी झोडपून काढलं. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र आज पावसानं विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू झाले. वागळे परिसरात धोकादायक स्थितीत असणाऱ्या होर्डिंगबाबत पालिकेनं सतर्कता दाखवत हा होर्डिंग बाजूला काढण्याचं काम सुरू केलं. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेलं एक भलं मोठं होर्डिंग धोकादायक बनलं होतं. हे होर्डिंग पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र हे होर्डिंग वेळेत हटवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. जेसीबीच्या मदतीने हे होर्डिंग हटवण्यात आले. यामुळे काही काळ वागळे इस्टेट परिसरात वाहतूक थांबवण्यात आली होती. सतत पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे वागळे इस्टेट परिसरात असलेलं एक भलं मोठं होर्डिंग धोकादायक झालं होतं. हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. लोखंडी होर्डिंग धोकादायक झाल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाकडून तातडीनं कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीनं हे धोकादायक झालेलं होर्डिंग हटवले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला होता, तर अनेक जण जखमीही झाले होते. हे भलं मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी असल्यानं मोठी जीवितहानी झाली होती. काही काळाच्या आतच हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं होतं. त्यामुळे अनेक जण त्याखाली दबले गेले. या अपघातानंतर मुंबईतील धोकादायक होर्डिंगचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. तर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वागळे अग्निशमन केंद्राकडून भारत गॅस गोडाऊनजवळ रोडच्या डिवायडरमध्ये असलेले हे लोखंडी होर्डिंग अत्यंत धोकादायक स्थितीचं झाल्याचं सांगण्यात आलं. यानंतर घटनास्थळी वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहनासह, तर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी एक टेम्पो वाहनासह, एक हायड्रो मशीनसह आणि एक गॅस कटरसह दाखल झाले आणि हा होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं.